character and the tragic hero. Aristotle says that the change of fortune, तो जो पेरिपेटी दिलेला आहे, पेरिपेटी मीन्स रिव्हर्सल ऑफ सिच्युएशन म्हणा किंवा चेंज इन फॉर्च्यून म्हणा. ओके, ठीक आहे. तर चेंज ऑफ फॉर्च्यून फ्रॉम गुड टू बॅड, चांगल्यापासून वाईटाकडे. तो आधी खुश असतो, चांगला असतो, तो सेंट्रल कॅरेक्टर किंवा ट्रॅजिक हिरो, पण नंतर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडतं आणि मग त्या घडल्यामुळे त्याच्या फॉर्च्यूनमध्ये, त्याच्या नशिबामध्ये चेंज होतो आणि तो बॅड चेंज होतो. ओके, शुड कम अबाउट ॲज अ रिझल्ट, आणि हे कशाचा रिझल्ट असला पाहिजे हा चेंज? नॉट ऑफ व्हाईस, व्हाईस मीन्स वाईट. ओके, तो कॅरेक्टर वाईट आहे किंवा खराब आहे म्हणून हा चेंज नाही. तर कशामुळे चेंज होतो हा? तर बट सम ग्रेट एरर ऑफ फ्रायल्टी इन कॅरेक्टर. तर काय, तर त्या हिरोच्या कॅरेक्टरमध्ये, म्हणजे त्याच्या चरित्रामध्ये, ओके, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये एक कुठला तरी बारीकसा असा डिफेक्ट असतो. तुम्हाला माहित आहे की नो बडी इज परफेक्ट, प्रत्येकामध्ये कुठला ना कुठला प्रॉब्लेम असतोच. ओके, त्याच्या स्वभावामध्ये म्हणा किंवा अजून वागण्यामध्ये म्हणा. तर त्या वागण्यातला असा एखादा प्रॉब्लेम की ज्या प्रॉब्लेममुळे तो चेंज घडून येतो. जसं तुम्हाला सांगितलं की हॅम्लेटमध्ये डिले इन ॲक्शन, तो ॲक्शन उशिरा करत होता, हा प्रॉब्लेम होता. ऑथेलोमध्ये तो सस्पिशियस नेचरचा होता. ओके, त्याला डाऊट येत होता. मॅकबेथच्या बाबतीमध्ये तो ओव्हर ॲम्बिशियस होता. ठीक आहे, तर हे एक छोटेसे फॉल्ट त्याच्यामधले, हे त्याचं नशीब चांगल्याकडून वाईटाकडे घेऊन जातं. ठीक आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅरेक्टर, अरिस्टॉटलने ही हॅज एनलिस्टेड 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कॅरेक्टर इन जनरल. ओके, कुठल्याही कॅरेक्टरला, म्हणजे फक्त ट्रॅजिक हिरोच नाही, ट्रॅजिक हिरोसोबत त्याची व्हिलन पण असतो किंवा साईड कॅरेक्टर्स पण असतात. ओके, त्याचे कॉन्फिडंट असतात. या सगळ्यांसाठी हे चारही कॅरेक्टरिस्टिक्स लागू पडतात. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे फीचर. ओके, वैशिष्ट्ये. तर कुठले कुठले वैशिष्ट्य असतात कॅरेक्टरमध्ये? ओके, सगळ्याच कॅरेक्टरमध्ये. तर देअर मस्ट बी कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी मीन्स एकसारखेपणा. ओके, अ कॅरेक्टर शुड रिपीटेडली शो द सेम ट्रेट्स. ओके, ट्रेट्स मीन्स गुण किंवा गुणधर्म. ओके, सेम ट्रेट्स थ्रू आउट द प्ले, म्हणजे प्लेच्या सुरुवातीपासून ते प्लेच्या शेवटपर्यंत त्या कॅरेक्टरमध्ये एकाच पद्धतीचे गुणधर्म असायला पाहिजेत. नो सडन चेंज इन द पर्सनॅलिटी ऑफ द कॅरेक्टर. ओके, एकदाच त्याची पर्सनॅलिटी चेंज व्हायला पाहिजे नाही. जसं की जर तुम्ही एखादा हिरो किंवा एखादं कॅरेक्टर सिरियस दाखवतात नाटकाच्या सुरुवातीला, ओके, तर थ्रू आउट द प्ले म्हणजे पूर्ण प्ले संपेपर्यंत, ओके, दॅट कॅरेक्टर शुड बी शोन सिरियस. कळालं? नाहीतर तो सुरुवातीला सिरियस दाखवला, मध्येच तो कॉमेडी करत आहे, परत सिरियस दाखवला, परत कॉमेडी करत आहे, असं नाही. ओके, जर तो ह्युमरस असेल, ह्युमरस मीन्स कॉमेडी करणारा वगैरे किंवा त्याच्यावर लोक हसतात, बट तर तो तसा ह्युमरसच असला पाहिजे, मध्येच तो सिरियस वगैरे झाला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि जरी बाय चान्स तुम्हाला असं एखादं कॅरेक्टर दाखवायचं काम पडलंच की ह्युमरस कॅरेक्टर आधी असतं आणि नंतर तो सिरियस बनतो, तर मग तशा काहीतरी इन्सिडेंट्समध्ये तुम्हाला टाकावे लागतील आणि मग त्या इन्सिडेंटमुळे ते तसं घडलं असं मग तुम्हाला सांगावं लागेल. ओके, ते एक हिंदी पिक्चर सुद्धा आहे, त्याचं नाव आता मला आठवत नाही, करीना कपूरचा वगैरे आहे. ओके, तर जिथे इंटरव्हेल होतं, इंटरव्हेलच्या आधी करीना कपूर ही ह्युमरस असते, कॉमिक असते, आणि त्या इंटरव्हेलच्या नंतर शी बिकम्स सिरियस. तर तसं काहीतरी घडतं तिच्या लाईफमध्ये. तर असं जर दाखवलं तर ते दॅट्स ओके, पण विनाकारणच त्याला सिरियस आणि विनाकारणच ह्युमरस नाही दाखवायचं. सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज लाईफ लाईक. लाईफ लाईक म्हणजे आपलं जीवन कसं आहे, ओके, लाईक दॅट, आपल्या जीवनासारखं ते वाटले पाहिजे. ओके, नाहीतर काय होईल, एक मिनिट, त्या समोरच्या व्यक्तींना ते पाहताना असं वाटणार नाही की जे स्टेजवर लोक आहेत की असं पण घडू शकतं. तुम्हाला बऱ्याचदा ज्यावेळेस पिक्चर पाहता तुम्ही, ओके, त्यावेळेस तुम्ही काय करता, यू ट्राय टू रिलेट युअर सेल्फ विथ द हिरो ऑर हिरोईन इन द मूव्ही. त्या पिक्चरमध्ये जे काही हिरो किंवा हिरोईन आहे त्याच्यासोबत स्वतःला कम्पेअर करतो किंवा मॅच करतो, बरोबर आहे. तर तसं का करू शकतो? कारण की ते लाईफ लाईक असतात, म्हणजे की खरोखर जीवनामध्ये अशा गोष्टी असू शकतात आपल्यासारख्या.
तर असं कॅरेक्टर असले पाहिजेत ज्याच्यामध्ये आपण स्वतःला त्या कॅरेक्टरच्या ठिकाणी ठेवू शकलो पाहिजे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक कोणता आहे तर दॅट इज गुड. द कॅरेक्टर मस्ट बी गुड. पण याचा अर्थ असंही नाही की तो टू गुड असावं, खूपच चांगला असावा असंही नाही. ओके, द कॅरेक्टर वुड हॅव टू डेमॉन्स्ट्रेट थ्रू हिज स्पीच अँड ॲक्शन्स दॅट ही इज मॉरली साऊंड. ओके, त्या कॅरेक्टर्सच्या ॲक्शन्समधून आणि बोलण्यामधून ते समोरच्याला कळावं की तो मॉरली कसा आहे, नैतिकदृष्ट्या चांगला आहे, साऊंड आहे. ओके, देर इज नो डिफेक्ट इन दॅट कॅरेक्टर ॲज फार ॲज द मॉरॅलिटी इज कन्सर्न. तर त्या बाबतीत तो गुड असावा. आता याचा अर्थ तो व्हिलन असेल आणि तोही तेवढाच गुड दाखवला तर असं नाही. व्हिलन जरी असला तरी तो मॉरली गुड असावा आणि मॉरॅलिटीला धरूनच त्याने असे काहीतरी प्लॅन केलेले असावे जे की दुसऱ्यांना टार्गेट केलेला असावं. ओके, त्यानंतर अप्रोप्रिएटनेस. आणि अप्रोप्रिएटनेसचा अर्थ होतो की जे कॅरेक्टर्स तुम्ही स्टेजवर दाखवत आहात रिअल लाईफमध्ये पण सुद्धा ते तसेच असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, ही वुड ऑल्सो हॅव टू मेंटेन, ही म्हणजे ते कॅरेक्टर, ही वुड ऑल्सो हॅव टू मेंटेन सोसायटीज आयडियाज ऑन सोशल बिहेवियर्स. ओके, समाजामध्ये एखाद्या विशिष्ट कॅरेक्टरनं कसं वागायला पाहिजे त्याच्याबद्दल काही नॉर्म्स असतात. ओके, काही एटिकेट्स असतात ज्याला काय आपण मॅनर्स म्हणतो. तर ते मॅनर्स त्या कॅरेक्टर्सनी नाटकामध्ये सुद्धा फॉलो केले पाहिजेत. जसं की मेन शुड बी मॅनली अँड सो फोर्थ. म्हणजे जसं की माणूस जर तुम्ही दाखवत असाल तर तो माणसासारखाच स्टेजवर बिहेव झाला पाहिजे. नाहीतर माणूस आहे आणि तो एखाद्या स्त्रीसारखा जर स्टेजवर वागत असेल तर त्याला अप्रोप्रिएट म्हटलं नाही जात. ओके, किंवा एखादी स्त्री आहे आणि ती जर माणसाप्रमाणे वागत असेल तर त्याला सुद्धा अप्रोप्रिएट म्हटलं नाही जात. किंवा एखादा राजा आहे आणि तो जर समजा एखाद्या गरीबासारखा किंवा एखाद्या गुलामासारखा जर वागायला दाखवत असेल तर दॅट इज नॉट अप्रोप्रिएट. किंवा एखादा स्लेव्ह आहे, स्लेव्ह मीन्स गुलाम, आणि तो जर राजासारखा आय टी मध्ये चालत असेल, दुसऱ्यांनाच ऑर्डर देत असेल तर दॅट इज ऑल्सो नॉट अप्रोप्रिएट. तर हा अप्रोप्रिएटनेस त्याच्यामध्ये असला पाहिजे कॅरेक्टरमध्ये. कोणतं कॅरेक्टर आहे तर त्याचे जे काही गुणधर्म असतात ते त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत, किंवा समाजामध्ये त्यानं कसं वागायला पाहिजे याबद्दलचे जे मॅनर्स असतात किंवा एटिकेट्स असतात ते त्यानं फॉलो केले पाहिजेत स्टेजवर सुद्धा. ठीक आहे. तर जनरली काय काय असायला पाहिजे तर एखाद्या कॅरेक्टरमध्ये तर ते गुडनेस असायला पाहिजे त्याच्यामध्ये. गुडनेस म्हणजे एकदम 100% गुडनेस नाही, पण चांगल्या पद्धतीने तो असावा, चांगला असावा. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रोप्रायटी म्हणा किंवा अप्रोप्रिएटनेस असायला पाहिजे. ओके, तो समाजामध्ये कुठल्या थराचा तो कॅरेक्टर आहे आणि त्या थरामधील लोक कशा पद्धतीनं वागतात ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ट्रू टू लाईफ किंवा लाईफ लाईक म्हणा किंवा व्हेरी सिमिलिट्यूड म्हणा. व्हेरी म्हणजे एकदम आणि सिमिलिट्यूड म्हणजे सारखं. ओके, एकदम सारखं वाटलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये कसे वागतो तशा पद्धतीचं ते कॅरेक्टर दिवशी दिसलं पाहिजे. ॲटलिस्ट दिसलं तरी पाहिजे, म्हणजे वाटलं तरी पाहिजे. तर व्हेरी सिमिलिट्यूड एट मोर ब्युटिफुल असं असलं तरी सुद्धा ॲज इट इज आपलं इमिटेशन नसते ते. थोडंसं ते चांगल्या पद्धतीचं इमिटेशन असते. आणि त्याचबरोबर कन्सिस्टन्सी म्हणजे सुरुवातीला जर सिरियस असेल तर शेवटपर्यंत सिरियस, कॉमिक असेल सुरुवातीला तर नंतर पण कॉमिक. त्यानंतर कन्स्ट्रक्टेड अकॉर्डिंग टू द रूल ऑफ प्रोबॅबिलिटी ऑर नेसेसिटी. ओके, हा जो लॉ आहे आपण त्या थेअरी ऑफ इमिटेशनमध्ये पाहिलेला, की प्रॉबेबल काय आहे म्हणजे आवश्यक काय आहे आणि नेसेसिटी काय आहे, गरज कशाची आहे. ओके, शक्य काय, प्रोबेबल मीन्स शक्य, पॉसिबल, पॉसिबल काय आहे आणि गरजेचं काय आहे, नेसेसिटी कशाची आहे, या दोन गोष्टीला कन्सिडर करून ते कॅरेक्टर समोर समोर गेलेलं पाहिजे. त्यानंतर जसं की तुम्हाला ट्रॅजेडी दाखवायची आहे तर ट्रॅजेडी दाखवताना तुम्हाला त्या कॅरेक्टरला शेवटी अशा सिच्युएशनकडे न्यावं लागेल की जिथून त्याचा डाऊनफॉल होईल, म्हणजे तो त्याच्या शेवटच्या क्षणाकडे चाललेला आहे अशी सिच्युएशन दाखवावं लागेल. ती काय आहे, ती नेसेसिटी आहे. तर तशी ती नेसेसिटी तुम्हाला तशी करावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर कॅरेक्टर्स ॲज टाईप्स किंवा युनिव्हर्सल्स किंवा जनरलायझेशन्स ऑफ ॲक्च्युअल पीपल. कॅरेक्टर्स काय असतात तर युनिव्हर्सलायझेशन किंवा जनरलायझेशन असतात. कशाचे तर समाजामध्ये असलेल्या ॲक्च्युअल लोकांची. ठीक, थ्रू देम वन गेट्स अँड इनसाइट इन टू ह्युमन नेचर. आणि ज्यांना स्टेजवर पाहिल्याच्या नंतर आपल्याला
माणसं काय असतात हे समजायला सोपं जातं. ओके, एका सामान्य माणसाचा स्वभाव काय असतो हे आपल्याला एखाद्या माणसाला ऑब्झर्व न करता स्टेजवर त्या कॅरेक्टरला ऑब्झर्व करून पाहून सुद्धा कळायला पाहिजे, असे ते असतात. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज अ हिरो. आता हिरो काय असतो अरिस्टॉटलच्या भाषेमध्ये, तर अरिस्टॉटल फेल्ट दॅट द ट्रॅजिक हिरो वॉज नायदर कम्प्लिटली गुड नॉर कम्प्लिटली एव्हिल म्हणा किंवा बॅड. ओके, ट्रॅजेडीमधला हिरो अरिस्टॉटलच्या मते किंवा अरिस्टॉटलच्या काळामध्ये हा एक तर पूर्णपणे गुडही नसतो आणि पूर्णपणे बॅडही नसतो, बट मिडल ऑफ दिस टू. ओके, पण तो संमिश्र असतो, मिश्रण असतो. ओके, मिक्सअप असतो. ओके, त्याला आपण डायरेक्ट खूपच चांगलाही म्हणू शकत नाही, चांगला खूप वाईटही म्हणू शकत नाही. इफ द ट्रॅजिक हिरो इज टू गुड, आता अरिस्टॉटल म्हणतो की जर तुम्ही स्टेजवरचा जो ट्रॅजिक हिरो आहे तो जर खूप चांगला दाखवला, अतिशय चांगला जर दाखवला, गुड, तर काय होऊ शकतं, हिज मिसफॉर्च्यून विल ब्रेक द हार्ट ऑफ द ऑडियन्स. इट मीन्स दॅट if such a good person dies on the stage or dies because of the misfortune, then it will break the heart of the audience, or it will send the audience into depression. ओके, तो काय करतो तर त्या ऑडियन्सला डिप्रेशन मध्ये टाकतो. डिप्रेशन म्हणजे तो निराशेमध्ये पाठवू शकतो ऑडियन्सला, की एवढा चांगला माणूस, त्यानं काहीही प्रॉब्लेम केला नाही, तो किती चांगला होता, गुड होता, आणि मग याच्या बाबतीमध्ये असं मिसफॉर्च्यून होऊ कसं शकते. आणि यामुळे काय होईल, ते ऑडियन्स डिप्रेशनमध्ये जातील, नैराश्यमध्ये जातील. म्हणून टू गुड ते कॅरेक्टर असलं नाही पाहिजे. ओके, थोडा डिफेक्ट त्याच्यामध्ये असायला पाहिजे. इफ द हिरो इज टू बॅड, आता अरिस्टॉटल म्हणतो की जर हिरो हा खूप वाईट असेल, ओके, भयानक व्हिलन, ओके, अमृतपुरीपेक्षाही जास्त भयानक, तर इफ द हिरो इज टू बॅड इट वोंट बी अ ट्रॅजेडी ॲट ऑल. त्याला आपण ट्रॅजेडी म्हणणारच नाही. काय म्हणाल, खूप चांगलं झालं म्हणाल. ओके, दॅट पर्सन शुड हॅव बीन किल्ड, किंवा तो मरायलाच पाहिजे होता, खूप चांगलं झालं असं म्हणलं आपण. मग त्याला ट्रॅजेडी म्हणेल का आपण, नाही म्हणणार. इट वोंट अराउज पिटी अँड फिअर. आणि मग ट्रॅजेडीचं जे फंक्शन असतं, ट्रॅजेडीचं जे मुख्य एम असतं, ओके, टार्गेट काय, तर ऑडियन्सचं पिटी आणि फिअर नावाच्या भावनांचं शुद्धीकरण करणं, तर ते होणार नाही. ओके, त्यामुळं दॅट कॅरेक्टर किंवा ट्रॅजिक हिरो शुड नॉट बी टू गुड नॉर टू बॅड. दिस हिरो विल ऑल्सो बी एबल टू प्रोव्होक आवर पिटी अँड फिअर. ओके, आणि म्हणूनच ते मिक्सचर जर असेल तर ते दोन्हीही हेतू साध्य होतात. आपली पिटी अँड फिअर पण प्रोव्होक होतं, ओके, भावनांचं शुद्धीकरण होतं, आणि कोणी डिप्रेशनमध्ये पण जाणार नाही, आणि कोणी म्हणणारे नाही की ठीक झालं, असंच असंच व्हायला पाहिजे. ओके, त्यानंतर दिस हिरो मस्ट हॅव हॅमर्सिया. आता ही एक नवीन टर्म आलेली आहे, हॅमर्सिया. ओके, विच मीन्स अ फॅटल फ्लॉ. ॲक्च्युली हॅमर्सिया हा ग्रीक शब्द आहे, आणि ग्रीक शब्दाला ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलं, त्यावेळेस ते ट्रान्सलेशन एकसारखं नाही राहिलं. त्याच्यामध्ये खूप चेंजेस झाले म्हणजेच काय, काहींनी त्याला म्हटलं की फॅटल फ्लॉ, काहींनी म्हटलं एरर ऑफ जजमेंट, काहींनी म्हटलं की विकनेस इन कॅरेक्टर, ओके, विकनेस इन पर्सनॅलिटी, असे खूप सारे ट्रान्सलेशन्स त्याचे झालेत. ओके, त्यानंतर द मोस्ट कॉमन हॅमर्शिया इन ग्रीक ट्रॅजेडीज वॉज प्राईड. ठीक आहे, तर प्राईड म्हणजे अभिमान, गर्व. तर गर्व हा ग्रीक ट्रॅजेडीमधला सगळ्यात मोठा काय म्हणतो त्याला आपण, हॅमर्शिया आहे. ओके, पर्सनॅलिटीमधला विकनेस दाखवलेला आहे. और हिरोज स्टेचर म्हणजे हिरो कसा असावा, तर द हिरो वॉज वन ऑफ द मॉरल फायबर दॅट बिहेव्ड नोबली. ओके, तो खूप मोठ्या घराण्यातला असावा, त्यानंतर तो नोबल असावा. एक मिनिट. ओके, तो मॉरली गुड असावा आणि चांगल्या घराण्यातून आलेला असावा, रॉयल फॅमिलीमधून आलेला असावा, वगैरे वगैरे. अरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही एखादा साधा व्यक्ती, ओके, एखादा साधा लेबरर जर स्टेजवर दाखवला, आणि त्या स्टेजवरून जर त्याला म्हटलं, तर एखादा साधा व्यक्ती जर तुम्ही स्टेजवर दाखवला, जो की साधा वर्कर आहे, आणि अशा वर्करला जर स्टेजवर मरताना जर दाखवलं, तर ऑडियन्सला काही वाटणार नाही. कारण की काय, ऑडियन्स काय म्हणेल, की असे लोक तर रोजच मरतात, याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. ठीक आहे,
तर त्याऐवजी काय करा, तुम्ही रॉयल फॅमिलीमधला एखादा चांगला व्यक्ती मरताना स्टेजवर दाखवा. म्हणजे ऑडियन्सला काय वाटेल की बापरे, त्या घराण्यामधला एवढा मोठा व्यक्ती, अँड नाऊ शी इज डाईंग ऑफ मिसफॉर्च्यून वगैरे वगैरे, असं काहीतरी त्यांना वाटेल. आणि मग ते काय करतील, त्यांच्या मनामध्ये पीटी आणि फिअर तयार होईल. ओके, सामान्य माणसाच्या मृत्यूने ती होणार नाही. ठीक आहे. तर दिस डिड नॉट नेसेसरीली मीन दॅट द पर्सन वॉज अ किंग ऑर क्वीन. ओके, याचा अर्थ असंही नाही की तो राजा किंवा राणीच असावी, बट समवन हू बिहेव्ड ॲज वन, पण त्याच्यासारखाच. ओके, राजा, राणी, सरदार. जसं की तुम्हाला माहित आहे, ऑथेलो कोण होता, तर एक सरदार होता. ओके, ठाणे. तर तसं एखादा चांगल्या पदावरचा व्यक्ती हे सुद्धा तुम्ही दाखवू शकता, पण तो म्हणजे हाय रेप्युटेशन असलेला असावा समाजामध्ये. नॉट अ पुअर ऑर कॉमन फेलो, एखादा गरीब व्यक्ती किंवा साधा व्यक्ती नसावा, जसं की जस्टिसमध्ये दाखवलं आहे. आता विचार करा, अरिस्टॉटलने पोएटिक्स कधी लिहिलं आहे? बिफोर ख्राइस्ट 400 इयर्स. ओके, 400 वर्षाच्या आधी लिहिलं आहे. आणि 1906 मध्ये 1906 मध्ये जॉन गल्सवर्दीने एक प्ले लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे जस्टिस. आणि या जस्टिस नावाच्या प्लेमध्ये कदाचित तुम्हाला स्टोरी माहीत असेल, फाल्डर नावाचा एक क्लार्क असतो. ओके, क्लर्क. आणि हा क्लर्क, त्याला एका गोष्टीचं काहीतरी काम असतं, आणि मग तो काय करतो, त्या चेकवर 9ला 90 रुपये करतो, $90, आणि $9 मालकाला देतो. ओके, अँड $81 तो स्वतः घेतो. सॉरी, पॉन्ड. ओके, इंग्लंडचा आहे तो. तो 81 पॉन्ड्स स्वतः ठेवतो. आणि हे पॉन्ड्स तो पळून जाण्यासाठी कुठेतरी, तो त्याच्यामागे दुसरी एक लांब कहाणी आहे, तो वापरतो. पण तेवढ्यामध्ये पोलीस त्याला पकडतात. त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट होते, म्हणजे इम्प्रिझनमेंट होते. त्याच्यामध्ये तो पागलासारखा बिहेव करतो. तिथून तो कसा तरी वाचतो आणि नंतर बाहेर येतो. पण बाहेर आल्याच्या नंतर त्याला कुठे जॉब मिळत नाही. इकडून तिकडून जॉब भेटतो पहिल्याच ठिकाणी, परंतु तो विसरतो एका पोलीस स्टेशनमध्ये त्याची रिपोर्टिंग करायला. आणि मग पोलीस परत त्याला पकडण्यासाठी येतात. आणि जे जेलमध्ये जे टॉर्चर केलं जातं किंवा जे टॉर्चरमेंट होतं, ते त्याला परत सहन करायचं नसतं. म्हणून तो काय करतो, बिल्डिंगच्या वरच्या मजल्याहून किंवा खिडकीतून तो खाली जंप मारून सुसाईड करतो. तर हा जर ड्रामा तुम्ही जर ॲक्च्युअलमध्ये पाहिला, तर तुम्हालाही तेवढंच दुःख होतं जेवढं की ज्युलियस सीझर पाहताना होईल, किंवा हॅमलेट किंवा मॅकबेथ पाहताना होईल. ओके, तर आणि त्यानंतर काही क्रिटिक्सनी असंही लिहिलं आहे की जर ॲरिस्टॉटल, ओके, इफ दॅट ॲरिस्टॉटल लिव्ड in the age of Galsworthy, or in 19th or 20th century, that Aristotle might have changed his opinion regarding tragic hero. ओके, ॲरिस्टॉटलनं आपले मतं बदलले असते, असं काही क्रिटिकचं म्हणणं सुद्धा आहे. पण जाऊ द्या, आपल्याला हे फक्त एक एक्झाम्पल म्हणून राहू द्या. तर ॲरिस्टॉटलने त्या काळात सांगितलं की मोठ्या घराण्यातून आलेला व्यक्तीच हा फक्त ट्रॅजिक हिरो होऊ शकतो, गरीब व्यक्ती होऊ शकत नाही. ओके, ठीक आहे. तर ट्रॅजिक हिरो काय करतो, तो प्लॉटला सपोर्ट करतो. ओके, त्याचं कारण काय, तर त्याचं चेंज इन हिज फॉर्च्यून किंवा मिसफॉर्च्यून, त्याचं फॉर्च्यून चेंज होतं आणि प्लॉट त्यानुसार तो डेव्हलप होतो. ठीक आहे, त्यालाच आपण पेरिपेटी म्हणतो. फॉर्च्यून म्हणजे नशीब. चेंज शुड कम अबाउट ॲज द रिझल्ट नॉट ऑफ व्हॉइस बट ऑफ सम ग्रेट एरर ऑर फ्रायल्टी इन अ कॅरेक्टर. ओके, त्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी फॉल्ट असतो. ओके, आणि त्या फॉल्टमुळे तो चेंज त्याच्या लाईफमध्ये होतो किंवा त्याच्या नशिबामध्ये होतो. त्यालाच काय शब्द वापरला आहे, टर्म कोणती वापरला, तर हॅमर्शिया. ओके, त्याला जनरली ट्रॅजिक फ्लॉ आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून म्हणतो. द प्रोटॅगॉनिस्ट विल मिस्टेकनली ब्रिंग अबाउट हिज ओन डाऊनफॉल. ओके, जो प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मेन हिरो, सेंट्रल फिगर, तो स्वतःचा डाऊनफॉल मीन्स त्याला काय म्हणतो आपण, ऱ्हास, स्वतःचा ऱ्हास कारणीभूत ठरतो. नॉट बिकॉज ही इज सिनफुल. ओके, तो खूप वाईट असतो, पापी असतो म्हणून नाही. ओके, ऑर मॉरली वीक, किंवा तो अनैतिक असतो म्हणूनही नाही, बट बिकॉज ही डज नॉट नो इनफ. पण कशामुळे, तर त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात, बिकॉज ऑफ हिज इग्नोरन्स, अँड आउट ऑफ दॅट इग्नोरन्स ही कमिट्स सम मिस्टेक, अँड बिकॉज ऑफ दॅट मिस्टेक
ही ब्रिंग्स अबाउट हिज ओन डाऊनफॉल. ओके, तो त्याच्या मृत्यूकडे किंवा त्याच्या शेवटाकडे जातो. रिझल्ट ऑफ द इनव्हेटेबिलिटी. इनव्हेटेबिलिटी मीन्स अनअव्हॉइडेबल, ज्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही. रिझल्ट ऑफ द इनव्हेटेबिलिटी ऑफ इट्स कॉन्सिक्वेन्सेस इज ट्रॅजेडी. आणि ह्या गोष्टीला आपण जे अवॉइड करू शकत नाही त्याचा रिझल्ट काय असतो किंवा त्यात ते कुठे घेऊन जाते, जी गोष्ट अवॉइड करू शकत नाही ती गोष्ट त्याच्या ट्रॅजेडीकडे घेऊन जाते. पिटी इज अराउज्ड बाय द मिसफॉर्च्यून, फिअर बाय मिसफॉर्च्यून ऑफ अ मॅन लाईक अवर सेल्फ. ओके, आपल्याला भीती कशामुळे वाटतं की पीटी कशामुळे वाटतं, दया, की एवढा चांगला माणूस आणि त्याचं किती दुर्दैवी मृत्यू झाला. ओके, त्याच्या जीवनात किती दुर्दैव ओढावलं, याबद्दल आपल्याला दया वाटते, पीटी वाटते. आणि भीती कशाची वाटते, फिअर बाय द मिसफॉर्च्यून ऑफ अ मॅन लाईक अवर सेल्स, की आपल्यासारखाच एक सामान्य माणूस, म्हणजे सामान्य नाही पण आपल्यासारखाच एक माणूस ज्याचा स्वभाव आणि आपला स्वभाव कदाचित सारखाच असेल, तर असा माणूस त्याच्या नशिबात मिसफॉर्च्यून आला आणि तो मरण पावला. ओके, तर त्याबद्दल भीती सुद्धा वाटते. आणि म्हणून ट्रॅजेडीचे दोन्ही जे फंक्शन आहे तर ते पूर्ण होतात. त्यासाठी ट्रॅजिक हिरो सपोर्ट करतो. ओके, काही एक्झाम्पल्स पहा हॅमर्शियाचे. तर द हिरो मस्ट हॅव हॅमर्शिया. ओके, हिरोमध्ये हॅमर्शिया असायलाच पाहिजे ट्रॅजेडी घडण्यासाठी. द ट्रॅजिक, त्यालाच आपण ट्रॅजिक फ्लॉ म्हणतो किंवा फॅटल एरर म्हणतो. फॅटल मीन्स भयानक, मोठी, खूप खूप भयानक. एरर मीन्स मिस्टेक. अ सिरीज ऑफ एरर्स, किंवा एकानंतर एक असं 4-5 तो मिस्टेक्स करत जातो, ॲज इन एडिपसमध्ये करतो तसा. ओके, सुरुवातीला तो घर सोडतो, नंतर आपल्याच वडिलाला मारतो, परत आपल्याच आईसोबत लग्न करतो, परत स्वतःलाच कर्स करतो, परत स्वतःच डिस्कव्हर करतो की कोणी मारलं माझ्या वडिलाला, परत स्वतःच डिस्कव्हर करतो की मी कोण आहो, वगैरे वगैरे. तर सिरीज ऑफ एरर्स. त्यानंतर नोबल इन ॲक्शन इन हॅम्लेट, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. इन ॲक्शन मीन्स डिले इन ॲक्शन म्हणा तुम्ही, थोडंसं एखादी ॲक्शन टाळणं. तर हॅम्लेटमध्ये एक गुण होता की तो कुठलंही काम ताबडतोब करत नव्हता. ओके, तो टाळायचा, आणि म्हणून नोबल इन ॲक्शन हे काय आहे, हॅमर्शिया झाला हॅम्लेटमधला. एरर ऑफ जजमेंट इन किंग लिअर. किंग लिअर जज करू शकत नाही. ओके, तो म्हातारा असतो आणि त्यामुळं तो काय करतो की पहिल्या 2 मुली ज्या की त्याला फ्लॅटर करतात, खोटं बोलतात. ओके, त्यांना तो खरं समजतो आणि जी मुलगी खरं बोलते तिला तो फ्रेंचच्या राजासोबत लग्न करून वाटा लावते. ओव्हर ॲम्बिशन इन मॅकबेथ. ओके, त्याला राजा बनायचं असतं पण खूप लवकर बनायचं असतं. दॅट इज ओव्हर ॲम्बिशन मॅकबेथमधलं, जे की त्याच्यातमधला फॉल्ट होता. सस्पिशियस नेचर इन ऑथेलो, तो त्याच्यातला फॉल्ट होता. फॅटल एरर ऑर सिरीज ऑफ एरर्स ऑर प्राईड इन इडिपस. ओके, इडिपसमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स होते.